नमस्कार. पुरंदर सम्राट न्यूज मध्ये आपलं सहर्ष स्वागत. मातंग नवनिर्माण सेनेच्या वतीने सासवड येथे साहित्यरत्न लोकशाहीर डॉक्टर अण्णाभाऊ साठे यांची 106वी जयंती उत्साहात साजरी. सासवड तालुका पुरंदर जिल्हा पुणे दिनांक 1 ऑगस्ट 2026 रोजी सासवड येथे मातंग नवनिर्माण सेनेचे संस्थापक अध्यक्ष मस्को अण्णा शेंडगे व सकल मातंग समाजाच्या वतीने सासवड येथे लोकशाहीर डॉक्टर अण्णाभाऊ साठे यांची जयंती उत्साहात साजरी करण्यात आली. सर्वप्रथम सकाळी सासवड शहरातून अण्णाभाऊ साठे यांच्या प्रतिमेची मिरवणूक काढण्यात आली. यानंतर सासवड नगर परिषदेसमोर कार्यक्रमस्थळी अण्णाभाऊ साठे यांच्या प्रतिमेस पुष्पहार घालून अभिवादन करण्यात आले. यावेळी पुरंदर तालुक्याचे तहसीलदार माननीय विक्रमजी राजपूत साहेब तसेच तालुका कृषी अधिकारी तसेच सासवड नगर परिषदेचे सीईओ कैलासजी चव्हाण साहेब हेही उपस्थित होते. पुरंदर तालुका व आसपासच्या परिसरातून मातंग बांधवांनी या ठिकाणी गर्दी केली होती. यावेळी भारतीय सैन्यामध्ये सेवा बजावत असताना वीरमरण आलेले जाधववाडी गावचे सुपुत्र लान्स नायक घनश्यामराय आढळगे यांनाही श्रद्धांजली वाहण्यात आली. तसेच आरक्षण उपवर्गीकरणाच्या मागणीसाठी शहीद झालेले किशोर दाभाडे, शहीद अक्षय खंडाळे, शहीद अंकुश खंदारे, शहीद संजय भाऊ ताकतोडे यांनाही श्रद्धांजली अर्पण करण्यात आली. यावेळी शहीद संजय भाऊ ताकतोडे यांचे बंधू हनुमंतजी ताकतोडे हेही या ठिकाणी उपस्थित होते. धन्यवाद. प्रतिनिधी निखिल आढाळगे. सर्वांना प्रथमतः जय लवजी, जय शिवराय, जय महाराष्ट्र, जय भीम, जय अण्णाभाऊ. आज सालाबादप्रमाणे आपल्या सासवड नगरीमध्ये मातंग नवनिर्माण सेना आणि पुरंदर तालुक्यातील समस्त मातंग समाजाच्या वतीनं साहित्यरत्न लोकशाहीर डॉक्टर अण्णाभाऊ साठे यांच्या 106व्या जयंतीचं आयोजन नियोजन करण्यात आलेलं आहे. गेली संघटनेच्या माध्यमातून जवळपास 15 ते 16 वर्षापासून याच ठिकाणी सासवड नगर परिषदेच्या समोर आपण जयंती अतिशय उत्साहात साजरी करत असतो. आज सकाळी 10 वाजता रॅलीला प्रारंभ झाला. त्यानंतर संपूर्ण गावामधून त्या ठिकाणी रॅली अतिशय आनंदामध्ये आणि उत्साहामध्ये आलेली आहे आणि जिथे आपला कार्यक्रम होत असतो त्या ठिकाणी अण्णाभाऊंचा आपण या ठिकाणी जी प्रतिमा पाहतोय जवळपास 7 ते 7.5 फुटाचा पुतळा आहे आणि त्या प्रतिमेचं अनेक मान्यवरांच्या उपस्थितीमध्ये आजच्या 1 ऑगस्ट अण्णाभाऊ साठेंच्या जयंतीच्या निमित्तानं सर्व समाज बांधवांना मनापासून शुभेच्छा देतो. अण्णाभाऊंना विनम्र अशा प्रकारचं अभिवादन करतो. त्याचबरोबर आज लोकमान्य बाळ गंगाधर टिळक यांची पुण्यतिथी आहे. त्यांना देखील मी या पुण्यतिथीच्या निमित्तानं विनम्र अशा प्रकारचं अभिवादन करतो. आणि मातंग समाजाचा जिवंत आणि ज्वलंत जो प्रश्न आहे की मातंग वर्गीकरण झालं पाहिजे ही जी प्रामुख्याने मागणी आहे ती मागणी सरकारनं तात्काळ त्या ठिकाणी मान्य करावी अशा प्रकारची मी समस्त पुरंदर तालुका मातंग समाजाच्या वतीनं आणि मातंग नवनिर्माण सेनेच्या वतीने या ठिकाणी आग्रही मागणी करतो. त्याचबरोबर अण्णाभाऊ साठेंना मरणोत्तर भारतरत्न पुरस्कार देण्यात यावा आणि त्याचबरोबर या ठिकाणी आपल्या तालुक्यात लान्स नायक घनश्यामराय आढळगे याचं जो काही या आपल्या देशासाठी शहीद झालेला आहे त्याला देखील मी विनम्र अशा प्रकारचं अभिवादन करतो. मातंग समाजाच्या आरक्षणाच्या प्रश्नासाठी या महाराष्ट्रातील अनेक आमच्या तरुणांनी बलिदान दिलेलं आहे. त्यामध्ये प्रामुख्यानं शहीद स्वर्गीय संजय भाऊ ताकतोडे यांचे बंधू हनुमंतभाऊ ताकतोडे या ठिकाणी उपस्थित आहेत. त्याचबरोबर अंकुश खांदारे असेल आणि इतरही आमचे काही तरुण आहेत, 2 ते 3 अजून तरुण आहेत. जवळपास 5 ते 6 तरुणांनी या मातंग समाजाच्या प्रश्नासाठी आपलं बलिदान दिलेलं आहे. त्यामुळं या प्रश्नाकडे गांभीर्याने सरकारनं पाहून तात्काळ अबकडनुसार उपवर्गीकरण करावं आणि मातंग समाजाला न्याय द्यावा अशा प्रकारची प्रामुख्याने मी मागणी करतो. आज आपण या ठिकाणी पाहू शकतो मोठ्या प्रमाणावर मातंग समाज बांधव उपस्थित आहे. अतिशय उत्साहाचा आणि आनंदाचा दिवस आहे. कारण ज्या माणसानं आपल्या शाहिरीच्या जोरावरती आपल्या विचारांना आपल्या लेखणीला क्रांतिकारी बनवलं आणि समाज परिवर्तनासाठी माध्यम बनवलं आपल्या लेखणीला अशा क्रांतिकाराचा आज कारण रशियासारख्या देशामध्ये अण्णाभाऊची जयंती देखील मोठ्या उत्साहामध्ये साजरी केली जाते. आपल्या पुरंदर तालुक्यामध्ये आमचे मार्गदर्शक आमचे आधारस्तंभ आदरणीय मस्को अण्णा शेंडगे जे महाराष्ट्र शासनाच्या अधिक्रांतिवीर साळवे स्मारक समितीचे सदस्य आहेत. त्याचबरोबर मातंग नवनिर्माण सेनेचे संस्थापक आहेत. त्यांच्या माध्यमातून आणि पुरंदर तालुक्यातील मातंग समाजाच्या वतीनं आम्ही सर्व मातंग समाज बांधव या ठिकाणी पुणे जिल्ह्याच्या विविध तालुक्यांमधून उपस्थित राहिलो आहोत. मी पुन्हा एकदा समस्त मातंग समाजाला या जयंती महोत्सवाच्या निमित्तानं मनापासून शुभेच्छा देतो. अण्णाभाऊंना विनम्र अभिवादन करतो आणि या ठिकाणी थांबतो. धन्यवाद. जय हिंद, जय महाराष्ट्र. साहित्यरत्न लोकशाहीर अण्णाभाऊ साठेंचा विजय असो. साहित्यरत्न लोकशाहीर अण्णाभाऊ साठेंचा विजय असो. आद्य क्रांतिगुरु वीर लवजी वस्ताद साळवेंचा विजय असो. आद्य क्रांतिगुरु वीर लवजी वस्ताद साळवेंचा विजय असो. छत्रपती शिवाजी महाराजांचा विजय असो. भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचा विजय असो. महात्मा ज्योतिराव फुलेंचा विजय असो.